नाना हा शब्द वापरला, मी त्यांना वगैरे सरच हा शब्द वापरला. त्याचं कारण ना अण्णा की त्या व्यक्तिमत्वाकडे बघितल्यानंतर त्यांची राहणीमान आणि त्यांची विचारसरणी की एखाद्या उच्च शिक्षित व्यक्तीला लाजवेल अशा पद्धतीची असल्यामुळं मी कधीच त्यांना नाना हा शब्द वापरला नाही, की मी त्यांना नेहमी वगैरे सरच असं म्हटलं. आणि माझे मित्र शाळा समितीचे माझे अध्यक्ष प्रेम लटुरे यांनी मागच्या 15 दिवसापासून सतत की सर तुमचा सत्कार करायचा आहे, तुमचा सत्कार करायचा, आणि त्यांनी मागच्या 15 दिवसापूर्वी एक नियोजन पण केलं आणि काही आपल्या गावातल्या दुःखद घटनेमुळे ते पुढे ढकलण्यात आलं. सकाळी मला प्रेमनाथचा फोन आला की सर आपण कार्यक्रम संध्याकाळी 8 वाजता करूया. मी थोडं व संध्याकाळचा लाईटचा वेळ सगळ्याच गोष्टीमुळे मी थोडं मला आपण शक्य झालं तर एखाद्या सकाळीच करूया असं मी त्यांना विनंती केली. त्यांनी पण होय म्हटले. आणि पुन्हा जाताना आयुष्यामध्ये त्यांनी मला परत एकदा म्हटले की सर संध्याकाळी बघा की. खरं तर मी सागरे सरांनी मला म्हटले की सर तुम्ही हो कसं काय म्हटलात की एवढा आजारी तुम्ही असताना किंवा तुमची तब्येत बरोबर नाही म्हणाला तर हो कसं म्हटलं. मी त्यांना म्हटलं की काहीही झालं, मी कितीही आजारी असलो तरी ह्या प्रेमाला मी मुकणार नाही. कारण आज कुणालाच इतका वेळ नाही की एखाद्या दुसऱ्याच्या सन्मानासाठी किंवा सत्कारासाठी एवढा वेळ काढून हे करणं. त्याच्यामुळं की मी तुमच्या कायमस्वरूपी प्रेमामध्ये राहण्यासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित ज्येष्ठ नेते आदरणीय पद्माकरांना, पंचायत समितीचे सदस्य किशोरजी जवंजाळे, माजी अध्यक्ष नाना, तटामुक्तीचे अध्यक्ष, सर्व ग्रामस्थ, सर्व पालक, पत्रकार आणि सगळ्या मित्रांनो, की हा सन्मान मला वाटतं की माझ्या आयुष्यामध्ये जर मी काय जर कमवलं असेल तर हा आजचा सुवर्ण अक्षराने लिहावा क्षण. म्हणजे रात्रीचे 9 वाजता आहेत आणि तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहून की माझा सन्मान करता येईल, की मला वाटतं की हा खरा माझ्या घरातल्या व्यक्तीने केलेला सन्मान आहे. प्रेम दुपारी असंही म्हणले की सर जर तुम्हाला इकडे यायला अडचण असेल तर आम्ही शाळेमध्ये येतो म्हटलं. मला मग मी म्हटलं की तो सन्मान एक औपचारिकता होईल. मला तो कुठेतरी स्टेजवर बसल्यासारखं आणि तुम्ही केलेला सन्मान कुठेतरी घरातला वाटणार नाही. मला तुमच्यामध्ये येऊ द्या, मला कितीही उशीर झाला. आणि याच्यासाठी माझ्या सोबती खरं तर की याच्यावर फार मोठा अन्याय झाला ना. केंद्र प्रमुखाची परीक्षा पास झाले की जिल्ह्यामध्ये यांचा 10वा 11वा नंबर होता, परंतु आमच्या काही तांत्रिक अडचणीमुळं की या व्यक्तीला त्या केंद्र प्रमुखापासून मागं राहावं लागलं. सागरे सर, रायते सर यांनी म्हणले की सर आपण कितीही उशीर होऊ द्या, आपण जाऊया, यांच्या प्रेमासाठी जाऊया. आणि मी आपल्यामध्ये उपस्थित झालो. एवढा मोठा सन्मान मला स्वीकारता आला हे माझं परमभाग्य. खरं तर पीएचडीचा हा जो विषय आहे, खरं तर मला त्या मानाने फार वगैरे सर उशीर झालाय पीएचडी करण्यासाठी. कारण मी 2002ला अण्णा की MSc ऑर्गॅनिक केमिस्ट्री विद्यापीठामध्ये रँकमध्ये येऊन मी MSc पास झाली. त्याच वेळेस मी खरं तर नेटची परीक्षा पास झालो, परंतु माझी MSc नसल्यामुळे मला त्यावेळेस नेट क्वालिफाईड धरलं नाही. म्हणजे मी नेट पास झालो परंतु तुमच्याकडे MSc पदवी नसल्यामुळे मी अपियरमध्ये दिली होती. आणि माझा थोडा प्रवास चुकला. मी BEd केलो आणि BEd केल्या लगेच जिल्हा परिषदेची नोकरी लागली आणि मग याच्यामध्ये मी गुरफटून बसलो. खरं तर माझे MScचे सगळे मित्र आज काही किरण पवार सारखे मित्र माझे अमेरिकेमध्ये आहेत, काही मित्र विद्यापीठाच्या HOD पदावर आहेत. पण माझा थोडा तो मार्ग त्यावेळेसचा चुकला, परंतु काही अडचण नाही. परंतु मी भाद्यामध्ये आल्यानंतर म्हणजे MSc BEd इथपर्यंत होतो. भाद्यामध्ये आल्यानंतर मी इथं पहिलं DSMचा कोर्स केला, डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंटचा कोर्स केला. त्याच्यानंतर मी सोलापूरमध्ये MAd केलं भाद्यामध्ये आल्यानंतरच. त्याच्यानंतर मला राज्य पुरस्कार मिळाला. मी सेट एज्युकेशनमधली सेट परीक्षा क्वालिफाईड झालो. राहिला फक्त आता PhDचा विषय होता. PhD करावी वाटायची, परंतु तो जो प्रवास किंवा तो टप्पा मला फार लांबचा वाटायचा की आपल्याला शक्य होतंय का, आता आपण नोकरी करतो, एवढे कुटुंबामध्ये आहेत, हे सगळं मला वाटायचं. आणि मला खरी प्रेरणा जर या PhDची जर कुठं असेल तर भाद्यामधले माझे काही विद्यार्थी आणि काही माजी विद्यार्थी यांची प्रेरणा मला कधी मिळाली की मी ज्यावेळेस पेटच्या संदर्भात चर्चा केली त्यावेळेस शाळेचे माजी विद्यार्थी या गावचं भूषण प्राध्यापक डॉक्टर नागनाथ फरताळे यांना मी चर्चा केली की सर याच्यासाठी काय आपल्याला करता येईल. आणि मग की त्यांनी सांगितलं की सर पेटची परीक्षा निघाली, त्याची ही दिली. आणि मग मी म्हणजे खरं तर मला प्रेरणा नागनाथ फरताळे सरांची की PhD करण्यासाठी मला पहिली प्रेरणा की नागनाथ फरताळे सरांची. PhDला ऍडमिशन झालं. माझ्या कुटुंबामध्ये हा माझा PhDचा प्रवास सुरू झाला, परंतु माझ्या कुटुंबावर काही दुर्दैवी घटना घडल्या माझ्यामध्ये घरामध्ये आणि त्याच्यामुळे मला वाटायचं की आता हे नको, की आपल्याच्यानं आता होणार नाही. मी ज्यावेळेस नांदेडमध्ये जायचो PhDच्या कामानिमित्त ते प्रोग्रेस रिपोर्ट सबमिशनला वगैरे, तिथं मला संगीता भेटायच्या, संगीता शिंपी. आणि मग त्या मला विचारायचे की सर कुठपर्यंत आलंय काम.
मला हा प्रश्न पडायचा की आता काय उत्तर देऊ आपण, की आपली एक विद्यार्थिनी इथं खेड्यातली विद्यार्थिनी जिल्हा परिषदेची विद्यार्थिनी विद्यापीठात पीएचडी करते, तुला काय अडचण आहे? म्हणजे ज्यावेळेस मी खचायचो की आपली आता पीएचडी होत नाही, घरगुती प्रचंड अडचणी आहेत, कुटुंबावर फार मोठं संकट यायला लागले, त्यावेळेस मला की त्यांची प्रेरणा किंवा ती विद्यार्थिनी खेड्यातली विद्यार्थिनी तिथं आपल्याला पीएचडी करते, आपण करायला पाहिजे राहिलेलं काम, काही अडचणी असतील तर. त्याच्यानंतर मी आमच्या व्यंकट घोडके सरांच्या मिसेसची पीएचडी पाहिली आणि मग की बाबा भाग्यातले नागरिक पुण्यासारख्या विद्येचं माहेरघर असणाऱ्या ठिकाणी आपला डंका फडकवता येतं, की स्वतःचं अस्तित्व सिद्ध करता येतं, ती प्रेरणा मला मिळाली. आणि ज्यावेळेस व्यंकट घोडके सरांची पीएचडी मिळाली त्याचा फोटो ज्यावेळेस त्यांनी त्या विद्यापीठाच्या गेटवर काढला वगैरे सर, की तो फोटो मला प्रेरणा देऊन गेला की नाही तुला तो फोटो शेवटची काढावायचा आहे, इथपर्यंत तुला प्रवास करायचा आहे. म्हणजे खरी प्रेरणा मला माझ्या पीएचडीची भाद्यामध्ये मिळाली. म्हणजे आता बरेच जण विचारतात की तुला पीएचडीचा फायदा आहे का, काय आहे का, मला माहिती नाही की ते पुढे भविष्यात काय होईल, त्याचा फायदा होईल न होईल मला माहिती नाही. एज्युकेशन आपल्या सिनियरसाठी आणला, पीएचडी झाली की 5 इन्क्रीमेंट आहे, मला त्याचा आज तर आर्थिक फायदा काहीच नाही. परंतु की मी पीएचडी करण्यामागची 2 उद्दिष्ट होती की माझ्या विद्यार्थ्यांना बी वाटलं पाहिजे की आपला शिक्षक आता पीएचडी धारक आहे. म्हणजे आम्ही ज्यावेळेस शाळेत शिकलो किंवा तुम्ही ज्यावेळेस शिकला त्यावेळेस असं काहीच पीएचडी वगैरे काहीच माहिती नव्हतं. म्हणजे माझा तर असा प्रवास आहे की 10वी नंतर TC 8 दिवस शाळेतच होती. योगेश माझा मावस भाऊ आल्यानंतर त्याने विचारलं की झेरॉक्स काढले असते, त्यावेळेस पहिल्यांदा शब्द की झेरॉक्स काय असते. इथपर्यंत घरातला 10वीच पहिल्यापासून, त्याच्यानंतर माझी मुलगीच, माझा लहान भाऊ शिकला नाही, माझी लहान बहीण शिकली नाही. अशा वातावरणामध्ये म्हणजे उद्याच्याला आपल्याही मुलांना आणि आपल्या विद्यार्थ्यांनाही की आपला शिक्षक काहीतरी शिकतोय ही प्रेरणा त्यांनाही मिळावी, याच्यासाठी मी हा पीएचडीचा प्रवास सुरू ठेवला. त्याच्यामध्ये तुम्हा सगळ्यांच्या सहकार्यानं आशीर्वादानं मला यश आलं. मला सांगायला अभिमान वाटतोय की 9 जुलै 2021ला माझं रजिस्ट्रेशन झालं त्या एज्युकेशन सब्जेक्टमध्ये. 80 जणांचं आमचं रजिस्ट्रेशन होतं. त्याच्यापैकी म्हणजे एवढ्या सगळ्या व्यापामध्ये सुद्धा की 80 पैकी बालाजी साहेब की मी दुसरा कॅन्डिडेट बाहेर पडणारा ठरलो, की दुसरा कॅन्डिडेट म्हणजे विद्यापीठातून 80 पैकी दुसराच कॅन्डिडेट झाला. आणि मी जो पीएचडीचा विषय निवडला होता तो विषय भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाची एक इन्स्पायर नावाची एक योजना आहे, की ती योजना विलासरावजी देशमुख साहेब विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री असताना, मनमोहन सिंग पंतप्रधान असताना आणि प्रतिभाताई राष्ट्रपती असताना त्यांनी एक योजना सुरुवात केली होती की इन्स्पायर नावाची योजना. त्याच्यात खरं तर 5 कॉम्पोनंट्स आहेत आणि शाळेसाठी ती इन्स्पायर अवॉर्ड्स नावानं ती योजना आहे. पुढे ज्यावेळेस गव्हर्नमेंट 2014मध्ये बदललं त्याच्यात एक शब्द ऍड झाला इन्स्पायर अवॉर्ड्स मानद. आणि मग त्या विषयात आपण थोडं काम करतोय, आपले विद्यार्थी आपण राज्यस्तरापर्यंत घेऊन गेलो त्या योजनेमध्ये आणि मग त्याच विषयाला घेऊन आपण काम करावं या उद्देशाने मी तो पीएचडीचा विषय निवडला. आणि मलाही माहिती नव्हतं की त्या विषयामध्ये देशामध्ये पीएचडी करणारा मी दुसरा आहे आणि महाराष्ट्रामध्ये पीएचडी करणारा पहिला आहे हे मलाही माहिती नव्हतं. परंतु मी अण्णाला त्या दिवशी सांगितलं की राज्य विज्ञान संस्था रविनगर नागपूरचे डायरेक्टर, त्यांचा मला फोन आला की सर मी तुमचा मेसेज केलाय आणि तुमचं अभिनंदन केलंय, तुम्ही पाहिला नाही. मी मला एवढा डायरेक्टर माणूस सॉरी सर म्हटलं की मी तुम्हाला सॉरीसाठी किंवा ह्याच्यासाठी फोन केलेला नाही, की मला अभिमान वाटतं म्हणजे एक जिल्हा परिषदेचा शिक्षक आणि मी डायरेक्टर असताना की इन्स्पायर सारख्या योजनेमध्ये महाराष्ट्रातला पहिला आहेत. तुम्ही तुमचा जो काही थेसिस आहे त्याचे जे काही शिफारशी आहेत त्या शिफारशी माझ्याकडे पाठवा, आपल्याला त्या भारत सरकारकडे पाठवता येतील आणि त्याचा देशातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना कसा फायदा करता येईल, त्या योजनेमध्ये अधिक कसं काही काम करता येईल. म्हणजे मलाच अभिमान आहे की मी भाद्यामध्ये हे यश खरं तर म्हणजे येण्यापूर्वी माझं फक्त MSc BEdच होतं इथं येण्यापूर्वी, परंतु इथं आल्यानंतर मला ते DSM असेल, सेट असेल, PhD असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं माझं जर काय असेल तर महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार मला मिळाला. हे खरं तर हे उपकार किंवा हे ऋण हे सगळं माझ्यावर जे आहे ते भादेकरांचं आहे. म्हणजे माझा जर अण्णाचा प्रवास जर बघितला तर 15 वर्ष मी चिंचोलीमध्ये राहिलोय 1ली ते 10वी पर्यंत, परंतु त्याच्यापेक्षा जास्त काळ मी इथं राहिलोय. म्हणजे मी जितकं जन्मभूमीमध्ये राहिलो नाही किंवा त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त काळ मी इथं राहिलोय. आणि त्याच्यामुळं की मला जे काही आजपर्यंत यश मिळालं ते सगळे तुमच्या आशीर्वाद, तुमच्या शुभेच्छा. म्हणजे पापूबाईसारखे की पालक म्हणजे माझ्या वडिलांसारखे पालक ज्यावेळेस इथं येऊन आशीर्वाद देतात, मला वाटतं की राष्ट्रपती पुरस्काराची आता मला काही गरज नाही, की असे पालक ज्यावेळेस इथं येऊन माझ्यासाठी शुभेच्छा देतात, माझ्या वडिलांसारखी माणसं, त्यावेळेस की अधिक काम करण्याची प्रेरणा मला मिळेल. तुम्हाला विश्वास देतो, शब्द देतो की जोपर्यंतही मी इथं असेल तोपर्यंत की मला जेवढं प्रामाणिक काम करता येईल तेवढं मी प्रामाणिक काम करत राहील. तुमची साथ, माझ्याकडून निश्चित काही चुका होत असतील तर त्या चुकाही मला आपण निदर्शनास आणून द्याव्या, मी त्या निश्चित सुधारण्याचा प्रयत्न करेल. आपले आशीर्वाद, आपलं स्नेह असंच कायम राहावं. वगर सर
आणि आपल्या सर्व मित्रमंडळाचे प्रेमजी आपले मनपूर्वक आभार न मानता आपल्या सर्वांच्या भादेकरांच्या कायमस्वरूपी ऋणामध्ये राहणं मी पसंत करेल जोपर्यंत आहे, किंवा त्याच्यानंतरही आपला स्नेह असाच राहील. नानाचं तर मला प्रचंड म्हणजे मुलासारखं प्रेम, ज्यावेळेस त्यांनी अध्यक्ष होते मी मुख्याध्यापक होतो, किंवा नंतरही की अतिशय कौटुंबिक स्नेह त्यांनी मला मुलासारखं प्रेम दिलं. इस्माईलबाई अध्यक्ष होते, खलीलबाई होते, सर्वच की आमच्या टीमच्या, किंवा बालाजी बाळेसाहेब पत्रकार, म्हणजे खरं तर की काम बाहेर कधी येतं ज्यावेळेस त्याला प्रसिद्धी मिळते. काम करणारे पण बरेच असतात, परंतु बालाजी बाळेसाहेबासारखे, बाबूराव सारखे, किशोरजी सारख्या सगळ्यांनी मला मोठं केलं. म्हणजे मी आहे का नाही, परंतु मला हे सगळ्यांनी मोठं केलं. त्याच्यामुळं की मला ती काम करण्याची प्रेरणा मिळाली. निश्चित याही पुढे जितकं अधिक काम चांगलं करता येईल ते मी करत राहील. की हा जो तुम्ही माझा सन्मान केला, की त्या सन्मानाला याच्याही पुढे अधिक सार्थ बनण्याचा मी निश्चित प्रामाणिक प्रयत्न करेल, हा विश्वास देतो आणि थांबतो.